नमस्कार. ग्रोथ क्लासेस अँड लायब्ररी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, कोणत्याही देशाची प्रगती ही त्या देशामध्ये असणाऱ्या शिक्षण पद्धतीवर म्हणजेच एज्युकेशन पॉलिसीवर अवलंबून असते. सध्याच्या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये प्रत्येक गोष्ट खूप लवकर बदलत असते. तसेच कोणतीही शिक्षण पद्धत ही सरासरी 10 ते 15 वर्षानंतर बदलण्याची गरज असते. आणि आता तब्बल 34 वर्षानंतर भारतामध्ये एक नवीन एज्युकेशन पॉलिसी तयार करण्यात आली आहे. आता ही नवीन पॉलिसी कशी आहे, यामध्ये कोणकोणते महत्त्वाचे बदल असतील हे आपण पाहणारच आहोत. त्या अगोदर आपण या एज्युकेशन पॉलिसीची थोडीशी हिस्ट्री पाहून घेऊया. तर कोणतीही एज्युकेशन पॉलिसी तयार करताना त्या अगोदर एक कमिटी तयार केली जाते आणि त्या कमिटीचे मेंबर त्या पॉलिसी संदर्भात काही रिपोर्ट तयार करतात आणि त्या रिपोर्टला मान्यता मिळाल्यानंतर पॉलिसी तयार होते. 1947ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर एज्युकेशन पॉलिसी तयार करण्यासाठी बऱ्याच लोकांनी प्रयत्न सुरू केले आणि 1964 ते 1966मध्ये कोठारी कमिशनने एज्युकेशन पॉलिसी संदर्भात काही रिपोर्ट सबमिट केले आणि त्या रिपोर्टवर आधारितच 1968मध्ये इंदिरा गांधीचे सरकार असताना भारताची पहिली एज्युकेशन पॉलिसी तयार करण्यात आली. या पहिल्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये 5वी नंतर 3 लँग्वेज फॉर्म्युला लागू करण्यात आला होता आणि हा निर्णय त्यावेळेस देखील खूप वादग्रस्त ठरला होता. त्यानंतर दुसरी एज्युकेशन पॉलिसी 1986मध्ये राजीव गांधीचे सरकार असताना तयार करण्यात आली होती आणि या पॉलिसीमध्ये कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी SC, ST आणि इतर मागासवर्गीयांसाठी शिष्यवृत्ती आणि शिक्षणाच्या अधिक सवलती त्याच्यामध्ये देण्यात आल्या होत्या. त्यानंतर 1992मध्ये नरसिम्हा रावचे सरकार असताना याच पॉलिसीमध्ये काही बदल करण्यात आले होते. म्हणजे पॉलिसी तीच होती, फक्त काही बदल त्यामध्ये नवीन करण्यात आले होते. त्यानंतर तिसरी पॉलिसी म्हणजे 29 जुलै 2020ला आता ही जी नवीन पॉलिसी तयार झाली आहे त्यासाठी 2019मध्ये कस्तुरी रंजन यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार करण्यात आली होती आणि या कमिटीतील सभासदांनी या पॉलिसी संदर्भात काही रिपोर्ट तयार केले आणि ती पॉलिसी आता लागू करण्यात येणार आहे. आता या पॉलिसीतील काही महत्त्वाचे जे बदल आहेत ते आपण पाहणार आहोत. तर सर्वात पहिला जो महत्त्वाचा बदल आहे त्यामध्ये HRD मिनिस्ट्रीचे नाव बदलून आता ते मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन म्हणजे शिक्षण मंत्रालय असे करण्यात आले आहे. त्यानंतर शिक्षणावर जो खर्च होत आहे तो आता GDPच्या 6% करण्यात येणार आहे. सध्या तो 3 ते 3.5% एवढाच आहे. त्यानंतर ग्रॉस एनरोलमेंट रेशो म्हणजे GER हा 50% करण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा बदल जो झाला आहे तो ॲकॅडमिक स्ट्रक्चरमध्ये झालेला आहे. म्हणजे पहिला जो 10+2चा जो पॅटर्न होता तो आता पूर्णपणे बदलून 5+3+3+4 असा करण्यात आला आहे. आता आपण पाहूया. समजा जुन्या पॅटर्नमध्ये मुलगा 6व्या वर्षी पहिलीला जात होता आणि त्यानंतर तो 10वीपर्यंत शिक्षण घेत होता आणि त्यानंतर +2 म्हणजे 11वी आणि 12वी असे 2 वर्गाचे शिक्षण घेत होता. आता नवीन जो पॅटर्न आहे त्यामध्ये 4 स्टेजेस तयार करण्यात आले आहे. त्यातली पहिली जी स्टेज आहे ती आहे फाउंडेशनल स्टेज. आता या फाउंडेशनल स्टेजमध्ये पहिले 5 वर्ष आहे, त्यामध्ये वयाच्या 3 वर्षानंतर मुलगा शाळेत जायला सुरू करेल आणि पहिले 3 वर्ष प्ले स्कूल म्हणजेच ॲक्टिव्हिटी बेस्ड शिक्षण घेईल. त्यानंतर पहिली आणि दुसरी अशी आणखी 2 वर्ष या स्टेजमध्येच त्यांनी समाविष्ट केलं आहे आणि पहिली आणि दुसरी या वर्गाचे शिक्षण देखील ॲक्टिव्हिटी बेसच असणार आहे आणि या फाउंडेशनल स्टेजमध्ये कोणतीही परीक्षा घेण्यात येणार नाही आहे. म्हणजेच मुलगा हसत खेळत पहिली आणि दुसरी पास करून तिसरीच्या वर्गामध्ये जाईल. आता त्यानंतर दुसरी स्टेज जी येते ती आहे प्रिपरेटरी स्टेज. आता या प्रिपरेटरी स्टेजमध्ये 3री, 4थी आणि 5वी असे 3 वर्ष आणि 3 वर्ग येतील. आता या स्टेजमध्ये पहा 3री, 4थी आणि 5वी या वर्गांचे शिक्षण मातृभाषेत किंवा राष्ट्रभाषेतच व्हायला हवे असं नमूद केलेलं आहे. त्यानंतर पुढची जी स्टेज आहे ती आहे मिडल स्टेज. मिडल स्टेज या स्टेजमध्ये 6वी, 7वी आणि 8वी असे 3 वर्ग येतील. आता पहा यामध्ये आणखी काय काय बदल केलेले आहेत आपण पाहू. तर या स्टेजमध्ये मुलांना 6वीपासूनच कोडिंग हा विषय त्यांना सिलेबसमध्ये समाविष्ट केला जाईल.
त्यानंतर आणखी एक विषय म्हणजे वोकेशनल ट्रेनिंग देखील त्यांच्या सिलेबसमध्ये समाविष्ट केलं जाईल. आता वोकेशनल ट्रेनिंग समाविष्ट केल्यामुळे मुलगा कार्पेंटर, गार्डनर, प्लंबर अशा प्रकारे टेक्निकल स्किलचं नॉलेज तो घेऊ शकतो किंवा त्यांच्याकडे तो इंटर्नशिप देखील करू शकतो. त्यानंतर गणित, विज्ञान, समाजशास्त्र, सामाजिक शास्त्र असे विषय देखील ते सिलेबसमध्ये समावेश केले जातील. त्यानंतर पुढची चौथी जी स्टेज आहे ती आहे सेकंडरी स्टेज. आता या सेकंडरी स्टेजमध्ये पहा 9वी, 10वी, 11वी आणि 12वी असे 4 वर्ग येतील. आणि आता याच्यामध्ये पण एक महत्त्वाचा बदल म्हणजे पूर्वी 10वी नंतर 11वी आणि 12वीसाठी आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स या 3 स्ट्रीमपैकी एका स्ट्रीमची निवड करावी लागत असेल. आता तसे होणार नाही आहे. आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स अशा 3 स्ट्रीम नसणार आहेत. आणि आता मुलगा फिजिक्ससोबत इकॉनॉमिक्स पण शिकू शकतो किंवा केमिस्ट्रीसोबत तो हिस्ट्रीसुद्धा शिकू शकतो. म्हणजेच तो आपले सब्जेक्ट तो स्वतः निवडू शकतो. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे आणखी एक फॉरेन लँग्वेज तो आपल्या सिलेबसमध्ये निवडू शकतो. म्हणजेच जॅपनीज असेल, फ्रेंच असेल, स्पॅनिश असेल, तो कोणती एक फॉरेन लँग्वेज तो त्याच्या सिलेबसमध्ये सब्जेक्ट म्हणून इन्क्लूड करू शकतो. त्यानंतर हायर एज्युकेशनमध्ये देखील काही बदल झाले आहे. तर ग्रॅज्युएशनची जी डिग्री 3 वर्षाची होती ती आता 4 वर्षाची करण्यात आली आहे. आता पहा, पहिले मुलगा 2 वर्षानंतर समजा शिक्षण जर त्याने सोडून दिलं तर त्याला पुन्हा फर्स्ट इयरपासून म्हणजे पहिल्या वर्षापासून शिक्षण सुरू करावे लागत असे. आता याच्यामध्ये कसं झालेलं आहे पहा की मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट हा फॉर्मॅट फिट केलेला आहे. म्हणजे मुलगा कधीही ग्रॅज्युएशन कोर्स मध्ये एंट्री करू शकतो किंवा एक्झिट करू शकतो. आता याने काय होईल पहा की समजा एखाद्या मुलाने 1 वर्ष ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं असेल तर त्याला सर्टिफिकेट देण्यात येईल. त्यानंतर जर त्याने 2 वर्ष ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं असेल तर त्याला डिप्लोमा देण्यात येईल. जर त्याने 3 वर्ष कंप्लीट केले असेल तर त्याला बॅचलर डिग्री देण्यात येईल. आणि जर त्याने ग्रॅज्युएशनचे 4 वर्ष पूर्ण केले असतील तर त्याला रिसर्च बॅचलर ही डिग्री देण्यात येईल. आता याच्यामध्ये आणखी एक नवीन सिस्टीम म्हणजे अशी आहे की प्रत्येक वर्षी मुलांनी ज्या ज्या विषयाचे किंवा ज्या ज्या सब्जेक्ट्सचे परीक्षा दिल्या असतील तर त्या विषयांचे क्रेडिट्स त्याला मिळतील आणि ते त्याच्या अकाउंटमध्ये जमा होतील. म्हणजे जर समजा 2 वर्षानंतर पुन्हा तो सेकंड इयर जर देत असेल तर फर्स्ट इयरचे त्याचे क्रेडिट्स ऑलरेडी जमा झालेले असतील आणि आता सेकंड इयर्सचे क्रेडिट्स त्याच्या अकाउंटमध्ये जमा होतील. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये देखील थोडा बदल करण्यात आला आहे. तर पोस्ट ग्रॅज्युएशन आता 1 किंवा 2 वर्षाचे आहे. तर ज्यांनी ग्रॅज्युएशन 4 वर्ष ग्रॅज्युएशन डिग्री जी आहे ती 4 वर्ष पूर्ण केली आहे तर त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन आता 1च वर्षात पूर्ण होईल. आणि ज्यांनी ग्रॅज्युएशनची जी डिग्री आहे ती फक्त 3 वर्ष केली आहे तर त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी आणखी 2 वर्ष द्यावे लागतील. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे आता MPhil ही जी डिग्री आहे ती आता कॅन्सल करण्यात आलेली आहे. आणि PhD डिग्री आहे पण PhDसाठी आता 4 वर्ष लागतील. आता या एज्युकेशन पॉलिसीमध्ये काही बदल खूप महत्त्वाचे होते जे काही फायदेशीर होते. काहींना आवडतील, काहींना आवडणार नाही. आता पर्सनली माझ्या मते मला जे आवडलेले काही महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा म्हणजे की शिक्षणावरचा जो खर्च आहे तो GDPच्या 6% वाढवलेला आहे. तर हा एक खूप चांगला पॉईंट आहे. त्यानंतर स्कूल फीज. आता पहा की प्रत्येक वर्षासाठी एक मॅक्झिमम स्कूल फीज म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे आपण कोणतीही वस्तू खरेदी करताना त्याच्यावर MRP जशी लिहिलेली असते तशी आता प्रत्येक वर्गासाठी MRP म्हणजे मॅक्झिमम प्राईस ठरणार आहे. म्हणजे त्यानुसार प्रत्येक शाळा वेगवेगळी फीज चार्ज करू शकतात पण जी मॅक्झिमम फीज आहे त्याच्यापेक्षा जास्त ते फीज चार्ज करू शकणार नाही. त्यानंतर वोकेशनल कोर्सेस 6वीपासूनच इन्क्लूड केलेले आहेत. कोडिंग लँग्वेज पण 6वीपासूनच इन्क्लूड केलेली आहे. हा एक प्लस पॉईंट आहे. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वर्षाच्या शेवटी जो प्रोग्रेस रिपोर्ट तयार केला जातो तो आता 360 डिग्री असेसमेंटने तयार होईल. म्हणजेच हा रिपोर्ट तयार करताना प्रत्येक मुलगा सेल्फ इव्हॅल्युएशन म्हणजे स्वतःसाठी गुण देणार आहे. त्यासोबत
त्याचे मित्र देखील त्याला गुण देणार आहेत आणि त्याचे शिक्षक देखील त्याला गुण देणार आहेत. म्हणजेच अशा प्रकारे कोणताही प्रोग्रेस रिपोर्ट तयार होताना 360 डिग्री असेसमेंटचा वापर केला जाईल. आता पहा की शाळेत असताना फक्त शिक्षकच त्या मुलांचं मूल्यमापन करत होते आणि शाळा संपल्यानंतर किंवा कॉलेज संपल्यानंतर प्रत्येक मुलाला स्वतःचे निर्णय हे स्वतःच घ्यावे लागतात आणि स्वतःचं मूल्यमापन करावं लागतं. तर ती सवय त्याला स्कूलपासूनच शाळेपासूनच त्याला ती सवय लागावी यासाठी प्रोग्रेस रिपोर्ट हा 360 डिग्री असेसमेंटने तयार होईल. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहा की आता टॉप 50 फॉरेन युनिव्हर्सिटीजला भारतामध्ये येण्यास परवानगी दिली आहे, परमिशन दिली आहे. आता ही परमिशन काँग्रेसचं सरकार असताना सुद्धा दिली होतीच, पण BJPने त्यावेळेस विरोध केला होता म्हणून फॉरेन युनिव्हर्सिटीला भारतामध्ये येता आलं नाही. पण आता टॉप 50 फॉरेन युनिव्हर्सिटी भारतामध्ये येऊ शकतात. त्यामुळे काय होईल की शिक्षणाची जी क्वालिटी आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल होईल. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे शिक्षकांसाठी आता एक 4 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स असणार आहे. म्हणजे जो BEd जो कोर्स आहे आता तो 4 वर्षाचा केलेला आहे. आता पहा या पॉलिसीमध्ये काही गोष्टी अशा देखील होत्या की ज्याच्यावर खूप वाद पण होऊ शकतो. तर पर्सनली मला कोणकोणत्या गोष्टी खटकल्या तर त्या आपण पाहूया. तर पहिली म्हणजे की या पॉलिसीमध्ये इंग्लिश या लँग्वेजला जास्त महत्त्व दिलं गेलं नाही आहे. तर इंग्लिश तेवढीच गरजेची पण आहे ही भाषा, कारण बाकी सर्व देशांच्या तुलनेत भारतामधले जास्त विद्यार्थी बाहेरच्या देशांमध्ये जाऊन जॉब करतात किंवा शिकतात. तर ते कशामुळे शक्य होतं तर इंग्लिश या लँग्वेजमुळेच. त्यानंतर दुसरा एक जो पॉईंट आहे की याच्यामध्ये RTEच्या संदर्भात RTE पॉलिसी ज्यावेळेस 2009ला लागू केली होती त्यामध्ये क्लासरूम कशी असली पाहिजे, क्लासरूमचा स्पेस किती असला पाहिजे आणि भरपूर गोष्टी त्या RTEमध्ये समाविष्ट केल्या होत्या. तर RTEला या नवीन पॉलिसीमध्ये डायल्यूट करण्याचा प्रयत्न होईल. म्हणजे ज्या ज्या फॅसिलिटीज RTEमध्ये होत्या त्या कदाचित कमी करण्यात येतील. त्यानंतर आणखी एक पॉईंट असा आहे की या पॉलिसीद्वारे या शिक्षण व्यवस्थेवर केंद्र सरकारचं राज्य सरकारपेक्षा जास्त नियंत्रण असणार आहे. म्हणजे शिक्षण व्यवस्थेवर आता राज्य सरकारचं जो काही नियंत्रण असणार आहे ते खूप आता कमी होणार आहे. तर अशा प्रकारे ही नवीन एज्युकेशन पॉलिसी आहे. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.